पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत राजस्थानमधून तस्करीसाठी आणण्यात आलेला तब्बल 10 किलो अफूचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत। गुप्त माहितीच्या आधारे हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। जप्त करण्यात आलेल्या अफूची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे। आरोपी हा राजस्थानमधून अफू आणून पुणे परिसरात विक्रीसाठी पुरवठा करणार होता, अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे। या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांना मोठे यश मिळाले असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत। अन्य पोलीस अधीक्षक चौबे सर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे आमची टीम डिटेक्शन टीम अंमली पदार्थ काय आपल्या भागात येतात का याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असताना आमच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अफू दोडाचुरा जो अफूचे बोंड आहेत राजस्थानमधून दावर जिल्ह्यातून ते पुण्यात येणार आहे विक्रीसाठी। त्या दृष्टीने आम्ही ट्रॅप लावून थांबलो असताना आम्हाला मान परिसरामध्ये ते पूर्ण त्यांनी आणलेले 10 किलो अफूचे बोंड आम्हाला विक्रीकरिता आणलेले मिळालेत। आरोपी मिळाला आहे। आरोपीकडे साधारणतः आमच्याकडे 10 किलो 300 ग्राम अफूचे बोंड जप्त करण्यात आलेले आहेत। त्याचे मार्केट व्हॅल्यू साधारणतः 10 ते 15,000 रुपये किलोने ते विक्री केले जातात। त्यातली फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक याच्यावर आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत आणि इतर आरोपी पण आम्ही याच्यामध्ये अरेस्ट केले आहोत। अफूचे बोंड त्यांनी कुठून आणले होते, याचा कशासाठी वापर करण्यात? हे अफूचे बोंड राजस्थान दावर जिल्ह्यातून इथं आली होती आणि हे याचं पावडर करून सिगारेटमध्ये किंवा इतर पदार्थामध्ये टाकून त्याची नशा करण्यासाठी वापर केला जातो। साधारण किती रुपयाचा मुद्देमाल आहे? साधारणतः 1,50,000 रुपये 1.5 लाखाचा मुद्देमाल आहे।